नमस्कार मित्रांनो. काल मी एक व्हिडिओ केला होता की कशा प्रकारे भाजपाचे खासदार आणि प्रवक्ते डॉक्टर संबित पात्रा यांनी काल राहुल गांधींबद्दल आरोप केले होते की राहुल गांधी आणि काँग्रेस हे जॉर्ज सोरोस आणि अशा प्रकारे जगभरातल्या तुकडे तुकडे गँग जी सगळी वेगवेगळी फाउंडेशन्स आहेत त्याच्याशी जोडलं गेलेलं आहे. आणि भाजपाच्या ट्विटर हँडलवरनं याच्यामध्ये एका बातमीचा आणि अमेरिकन सरकारवर थेट आरोप करणारा एक गोष्ट प्रकाशित करण्यात आली होती. आणि त्याच्या मूळ केंद्रस्थानी जर कुठली संस्था असेल तर ती होती OCCRP, म्हणजे ऑर्गनाइज क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट. आणि हा विषय खूप गंभीर आहे. कशा प्रकारे या संस्थेने 2008 सालापासून एक जगभरातल्या निष्पक्ष आणि शोधपत्रकार, निष्पक्ष याच्याभोवती मोठं प्रश्नचिन्ह आपण लावू शकतो, पण निष्पक्ष आणि स्वतःला शोधपत्रकारिता करणाऱ्यांचा एक 50हून जास्त जागतिक प्रकाशनांचा, याच्यामध्ये भारतातलं इंडियन एक्सप्रेस आहे, इस्रायलमधलं आरएच आहे, न्यूयॉर्क टाइम्स आहे, वॉशिंग्टन गार्डियन, हे सगळी वर्तमानपत्र आहेत, यांचं एक सिंडिकेट बनवलं होतं. आणि याच्या माध्यमातून संघटित गुन्हेगारी, ड्रग्ज किंवा राजकीय भ्रष्टाचार, मनी लॉन्ड्रिंग याच्याबद्दल हे लोक जनजागृती निर्माण करण्याचं काम करत होते. पण प्रत्यक्षात मात्र एक फ्रेंच मीडिया ग्रुप आहे, मीडिया पोर्ट, त्यांनी अन्य देशांच्या पत्रकारांसह याच संस्थेचं भांडाफोड केलेलं आहे. आणि त्याच्याबद्दल आज बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत स्वातीताई तोरसेकर आणि चंद्रशेखर नेने सर. दोघांचं या चर्चेमध्ये स्वागत आहे. पहिली प्रतिक्रिया स्वातीताईंकडनं घेतो. स्वातीताई, तुम्ही हा विषय जवळून अभ्यासलेला आहे, तुम्ही याच्यावर वेळोवेळी व्हिडिओ केलेले आहेत. ही जेव्हा बातमी प्रसिद्ध झाली मीडिया पोर्टमध्ये आणि तुम्ही ती वाचली असेल सविस्तर, आणि आज त्याच्यावर अमेरिकन सरकारची प्रतिक्रिया, भारतातल्या अमेरिकन दूतावासाची प्रतिक्रिया आली, आणि त्याच्याकडेही मी वळणार आहे, पण या बातमीकडे आणि त्याच्यात जे तपशील बाहेर आले त्याच्यावर तुमची ओपनिंग कमेंट काय वाटतं तुम्हाला? स्वातीताई, ऐकू येते तुम्हाला? फ्रीज झाल्या का? त्यांचा फ्रेम बहुतेक फ्रीज झालाय. मी नेने सरांकडे जातो. नेने सर, तुमची ओपनिंग कमेंट. हो, बरोबर. बरेच दिवस आपल्या मनात ही शंका होती की आपली मीडिया आणि अमेरिकेतली किंवा युरोपियन मीडिया हे सातत्याने भारत विरोधी बातम्या का देतात, आणि त्या सुद्धा बहुधा खोट्या असतात. त्यांचा डेटा सोर्स तर नीट सांगितलेला नसतो, आणि कायम भारताचं चित्र वाईट दर्शवायचं हाच कार्यक्रम चाललेला असतो. आपलं दुर्दैव असं आहे की आपल्या इथला विपक्ष सध्याचा याच बातम्यांचा आधार घेऊन संसद सुद्धा डिस्टर्ब करण्याच्या मागे असतो. तर आता मला वाटतं याचं खरं गुप्त गोष्ट ती बाहेर पडलेली आहे की हा सगळा अमेरिकन सरकारने पैसा देऊन केलेला कार्यक्रम आहे, आणि काहीही करून आपल्या पुढे जाणाऱ्या कुठल्याही देशाला रोखायचं हा त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे. आणि एक तुमच्या लक्षात आलं असलं तर ह्या वेळेला जे निकाल आलेत, म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा सत्ता मिळाली आणि महाराष्ट्रासारख्या देशात सुद्धा पुन्हा सत्ता मिळाली, तेव्हा त्यांचं मला वाटतं दे हॅव टर्न डेस्परेट नाऊ. त्यांनी खूप प्रयत्न केले मोदींना पाडायचे, पण ते काही यशस्वी होत नाहीयेत. तर आता त्यांनी स्वतःच्या ज्या सुरक्षा होत्या त्यांच्या भोवती त्या पण काढून ते निघालेले आहेत, आणि म्हणून या फ्रेंच कंपनीला त्यांची सगळी गुप्त गोष्टी कळल्या आणि त्या आता ओपन करून सांगितल्या आहेत. मला वाटतं आपण सगळीकडे, आपण म्हणजे सरकारी पद्धतीने हे व्हायला पाहिजे की सगळीकडे यांचा खोटेपणा आता दाखवून दिला पाहिजे. आणि अमेरिकन सरकारने जर काही ओपिनियन दिलेलं असलं तर त्यांना सुद्धा लक्षात आलंय की कुठेतरी गडबड झाली आहे, असं मला वाटतं. पण आता याच्यात अमेरिकन सरकारची प्रतिक्रिया बघा काय आहे. त्यांचं म्हणणं आहे हा की हे जे OCCRP आहे त्याला तुम्ही एक भारताला अस्थिर करण्याचा एक कट आहे असं तुम्ही भारताचा जेव्हा सत्ताधारी पक्ष म्हणतो तेव्हा हे खूप दुर्दैवी आहे. त्यांचं म्हणणं आहे की हा जो सगळा कार्यक्रम किंवा ही जी सगळी योजना आहे तो काही कुठला देशातल्या संपादकांवर प्रभाव टाकण्याचा किंवा त्यांची मतं परिवर्तन करण्याचा हा विषय नव्हता. अमेरिकन सरकार हे माध्यम स्वातंत्र्याचं जगभरातलं चॅम्पियन आहे आणि ते त्याच्यासाठी काम करतं. स्वतंत्र आणि निष्पक्ष प्रेस हे लोकशाहीसाठी आवश्यक आहे.
आणि त्यामुळे ही स्वतंत्र पत्रकारितेसाठी अमेरिकन सरकार या सगळ्या गोष्टींना मदत करत होती. आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्ही कांगावा का करताय, पराचा कावळा का करताय, असं त्यांचं अमेरिकन सरकारने, दूतावासाने भारतातल्या प्रतिक्रिया दिलेली आहे. म्हणजे त्यामुळे मला असं वाटतं की या बातमीकडे दोन वेगवेगळ्या अंगांनी आपण प्रत्यक्षात बघू शकतो. एक जो मीडिया पार्टचा अहवाल आहे आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की कशा प्रकारे अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाचं एक नार्कोटिक्स म्हणजे अंमली पदार्थ आणि तसेच लॉ एन्फोर्समेंट त्याच्याशी संबंधित एक ब्युरो असतो, तो अशा गोष्टींच्या संस्थेला पाठबळ देतो. त्याच्या मागे कारण असं सांगितलं जातं की हे जे म्हणजे जगभरातले मोठे घोटाळे उघडकीस आणण्याचं काम हे पत्रकार करतायत. त्याच्यामुळे अमेरिकन सरकारचं काम खास करून अंमली पदार्थांची तस्करी रोखणं आणि संघटित गुन्हेगारीविरुद्ध लढा देणं हे काम करायला मदत होते. म्हणजे आम्ही जे काम करू शकत नाही ते काम जर ही जगभरातल्या पत्रकारांची आघाडी करत असेल तर आपण त्याला मदत करायला पाहिजे. म्हणजे विचारस्तुत्य आहे त्याच्यामध्ये. पण त्याच्याकडे मी नंतर येणार आहे. स्वातीताई पुन्हा जॉईन झालेले आहेत. स्वातीताई, आपलं स्वागत असो. आपली ओपनिंग कमेंट या विषयावर. मला असं वाटतं की एक बिंग फुटलेला आहे आणि अमेरिकन सरकार जे नेहमी आपल्याला अनेक वेळेला लेक्चर्स ऐकवत असते आणि नीतिमत्तेच्या गोष्टी सांगत असते, परंतु या बाबतीमध्ये मात्र त्यांचं वर्तन जे आहे ते असं आपण म्हणू शकतो की इट इज नॉट अबाउट द बोर्ड. आणि त्याच्यामुळे एक संभ्रम निर्माण झालेला आहे. दाखवताना स्तुत्य काहीतरी हे दाखवायचं, हेतू दाखवायचा, ऑब्जेक्टिव्ह दाखवायचे आणि प्रत्यक्षात मात्र नेमकी उलट कारवाया करताना हे लोक आपल्याला दिसतात. म्हणजे तुम्ही जर का तो रिपोर्ट मीडिया पार्टचा बघितला आपण, तर त्याच्यात त्यांनी म्हटलंय की रशिया असेल किंवा व्हेनेझुएला असेल अशा देशांमध्ये काही ना काहीतरी डिस्रप्शन करण्याच्या हेतूने ही संघटना जी आहे ती काम करत होती. आणि त्यांनी भारतामध्ये असं केलंच नसेल असं नाही, परंतु आता त्या ज्या कारवाया त्या पूर्णपणे उघड झालेल्या दिसतात आणि त्याचे सगळे लागेबांधे जे आहेत ते या रिपोर्टमध्ये मीडिया पार्टनी उघड केलेले आहेत. आणि म्हणून ही घटना जी आहे ती अतिशय लक्षणीय आहे की आजपर्यंत जे सगळं गुलदस्तात होतं आणि पडद्याच्या पुढे आलं नव्हतं ते पहिल्यांदा आपल्याला सगळं वाचायला मिळत आहे. आता मी अगदी थोडक्यात सांगतो, हे OCCRP काय आहे. एक 60 वर्षाचा पत्रकार आहे, अमेरिकन पत्रकार आहे, ड्रू सुलिवान म्हणून. त्यांनी ही संस्था 2008 मध्ये स्थापन केली. त्याच्यामध्ये खास करून पूर्व युगोस्लाविया त्याच्यातला साराजेवो इथे ही संस्थेची स्थापना केली. त्याचे जगभरात म्हणजे बोस्नियाची राजधानी साराजेवो इथे त्याची स्थापना केली. आणि या संस्थेचं खास करून बाल्कन देशांमध्ये जे गृहयुद्ध आणि सगळं संघर्ष होता त्याच्यामध्ये त्याची स्थापना करण्यात आली होती. त्याचा एकूण कर्मचारी 200हून जास्त आहेत आणि त्यांना दरवर्षी $2 कोटी युरो म्हणजे जवळजवळ दरवर्षी त्यांना 180 कोटी रुपये या सगळ्या त्यांना निधी पुरवला जातो. ही संस्था आहे, तिचा निधी येतो कुठून तो देखील बघणं आवश्यक आहे. त्याच्याकडे मी पटकन जातो आणि मग तुम्हाला स्वातीताई आणि नेने सरांची प्रतिक्रिया त्याच्याबद्दल घेतो. हे बघू शकता तुम्ही की या सगळ्या संस्थांचा निधी आहे. बघा, हा निधी थोडंसं स्क्रोलिंग करतोय फास्ट, तुम्हाला बघायला त्रास होईल, पण हे बघा याच्यामध्ये हा जो निळा रंग आहे तो अमेरिकन सरकारचा पैसा आहे. म्हणजे या संस्थेला जो पैसा मिळतो त्याच्यातला 40%, जवळपास 50% आकडा रक्कम यांना अमेरिकन सरकारकडनं $1 कोटीपेक्षा जास्त अमेरिकन सरकारने गेल्या वर्षी यांना दिली होती. जवळजवळ 15-20% याचा बजेट आहे ते युरोपियन युनियन आणि युरोपमधले 5-6 लोकशाहीवादी देश आहेत. म्हणजे जवळपास 60% पैसा अमेरिका आणि 5-6 युरोपीय देशांकडनं येतो. आणि बाकीचे जे त्यांचा निधी येतो तो याच्यामध्ये वेगवेगळ्या संस्था आहेत. म्हणजे याच्यामध्ये प्रायव्हेट फाउंडेशन्स आहेत,
याच्यामध्ये काही व्यक्ती आहेत, त्यांच्याकडनं हा पैसा येतो. याच्यामध्ये सोरोस फाउंडेशन आहे, फोर्ड फाउंडेशन आहे, ओपन सोसायटी नेटवर्क आहे, या सगळ्यांचा याच्यात समावेश आहे. तर स्वातीताई, तुम्ही म्हणजे हे अशा प्रकारे जेव्हा अमेरिकन सरकार म्हणजे आतापर्यंत हा जो आरोप केला जायचा वेगवेगळ्या लोकांकडनं राहुल गांधींवर किंवा इतरांवर की तुम्ही या सगळ्या सोरोसचं टूलकिट आहे किंवा हे सगळं फोर्ड फाउंडेशन, केजरीवाल यांच्याबद्दल आरोप केला जायचा की त्यांना फोर्ड फाउंडेशननी कुठली तरी स्कॉलरशिपवर त्यांना काहीतरी हे केलं होतं. पण आता असं दिसतंय की या सगळ्या संस्थांचा या प्रकल्पामध्ये 40% वाटा आहे, पण 60% वाटा हा अमेरिकन सरकारच्या परराष्ट्र विभागाचा आणि 5-6 युरोपीय देश आणि त्यांचं युरोपियन युनियन यांचा वाटा आहे. मग हे आतापर्यंत समोर आलं नव्हतं. तर आता याच्याबद्दल, याचं फंडिंग स्ट्रक्चर आणि याच्याबद्दल काय वाटतं? आणि खास करून तेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या संस्थेमध्ये जर सरकारचा एवढा मोठ्या प्रमाणावर पैसा असेल तर ते लोकांच्या समोर यायला हवं होतं. तर या फंडिंग स्ट्रक्चरबद्दल पहिले मी तुमची कमेंट घेणार आहे आणि मग नेने सरांची कमेंट घेणार आहे. मला असं वाटतं की दोघांचंही ऑब्जेक्टिव्ह सेम होती असं दिसतंय. म्हणजे आतापर्यंत आपण एक कयास लावत होतो की सोरोस आहेत, त्यांचे काही हेतू आहेत आणि त्यांना विशिष्ट प्रकारे राज्य चालावं, एखाद्या देशाचा कारभार चालावा, ही त्यांचं एक म्हणणं होतं. परंतु तेच म्हणणं अमेरिकन सरकारचं होतं, हे पहिलं रिव्हिलेशन आहे. म्हणजे निदान कागदोपत्री आपल्याला आता दिसतंय. जर का ओसीसी, आरपी जे काही काम करत होती किंवा त्यांच्या कोऑर्डिनेशननी वृत्त प्रसिद्ध होत होती आणि ती जर का अमेरिकन सरकारला पसंत नसती तर त्यांनी काय अडवायला पाहिजे होती. आणि इतक्या वर्षात म्हणजे 2008 पासून त्यांनी उल्लेख केलाय, हे जर का झालेलं नसेल तर त्यांच्या मुकसंमतीने हे चाललं होतं असं आपण कन्क्लुजन काढायला मोकळे आहोत. नेने सर, यातलं फंडिंग स्ट्रक्चर आणि याच्याबद्दल. हो, असं आहे की एक फार चांगलं वाक्य मी वाचलं होतं की तुम्हाला एखादी वाईट गोष्ट घडताना दिसत असली तर फॉलो द मनी. त्याला पैसा कुठनं येतो त्यांनी बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो. तिथे इमोशन राहत नाही, तिथे ऍक्च्युअल हार्ड फॅक्ट्स असतात. आता इथे क्लिअरली दिसतंय की हा अमेरिकन करदात्याचा 52% पैसा येतोय, युरोपियन करदात्यांचा मला वाटतं काहीतरी 28% पैसा येतोय. एक कळत नाही की हा पैसा असा दिला जातो हे तिथल्या वर्तमानपत्रांनी कसं उघड केलं नाही. म्हणजे तिथे ऑडिटचं ते म्हणतात आमचं ऑडिट जगातलं सर्वात उत्तम आहे, आम्ही सगळ्या गोष्टीचा थडा लावतो वगैरे, का त्यांना करू दिलं नाही. आणि एक लक्षात घ्या, या प्रकारचे पैसे जेव्हा वाटले जातात तेव्हा तितकाच जवळजवळ पैसा, ज्याला स्पाय लँग्वेज मध्ये स्लश फंड म्हणतात, स्लश फंड म्हणजे ज्याचा कुठे हिशोब देता येत नाही असा पैसा, तो सुद्धा ह्याच्यात गुंतलेला असतो. साधारण 50% स्लश फंड आणि 50% रेग्युलर फंड असं म्हटलं जातं. तर मला असं वाटतं की हा सगळा पैसा कोव्हर्ट ऑपरेशन करता म्हणजे गुप्त कारवायांकरताच द्यायचा होता. त्यामुळे ऑडिट पुढे आलं नाही. आता ट्रम्पचं राज्य आल्यानंतर त्यांनी याच्यावरती जर ऑडिट बसवलं तर हे कसं लपवलं गेलं हेही आपल्याला कळेल. मीडिया पार्टचा रिपोर्ट आला नसता तर आपल्याला कळलंच नसतं. आपण नुसतं बोलत राहिलो असतो की आम्हाला असं वाटतं की तुम्हाला इकडनं पैसे मिळतात, तिकडनं पैसे मिळतात. थोडं आपल्या सरकारने आता प्रोएक्टिव्ह काम करायला पाहिजे आणि या लोकांना पैसे मिळतात त्यांना पूर्णपणे आता ओपन केलं पाहिजे असं मला वाटतं. आता याच्यात आणखीन एक मुद्दा महत्वाचा या रिपोर्टमध्ये आहे. त्याच्यात त्यांनी म्हटलंय की मी समजू शकतो की अमेरिकन सरकार आणि जगभरातली वेगवेगळ्या देशाची परराष्ट्र मंत्रालय, याच्यामध्ये ब्रिटन असेल, फ्रान्स असेल, जर्मनी असेल, इस्रायल असेल, ऑस्ट्रेलिया असेल, सगळेजण अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सामाजिक संघटनांना पैसा देतात. भारत सरकारचंही परराष्ट्र मंत्रालय अनेक स्कॉलरशिप देतं, अनेक अफगाणिस्तानमध्ये 1000 तरुणांना शिष्यवृत्ती देतं. आणि त्यामुळे हे खरं आहे की अशा प्रकारच्या ज्या योजना असतात त्यांच्यावर आरोप करता येतं की भारत सरकार ज्या शिष्यवृत्त्या देत आहे त्याच्यातही काही गुप्तहेर तयार करतोय का वगैरे. आणि एवढी इमॅच्युरिटी आपल्यापैकी कोणी दाखवणार नाही की हे आपण समजू शकतो की हा परराष्ट्र विभागाचा मुद्दा आहे. पण याच्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी OCCRP आहे ते एक स्वतंत्र म्हणजे इंडिपेंडंट ऑर्गनायझेशन आहे असं सांगण्यात येत होतं. पण ते इंडिपेंडंट ऑर्गनायझेशन असलं तरी देखील
त्याचा 60% पैसा हा सरकारकडनं येतो. करेक्ट. ठीक आहे, समजू शकतो. दुसरा मुद्दा त्याच्यात होता, या NGO मध्ये अधिकारी पदावर कोण कोण असावं, कोणाला बदलायचं असेल तर त्याला अमेरिकन सरकार वेटोचा अधिकार आहे. मग बरोबर. एकीकडे तुम्ही म्हणता तुम्ही स्वतंत्र आहात, पण तुमचे अधिकारी कोण आहेत त्याच्याबद्दल तुम्ही ठरवायचं अधिकार तुम्हाला नाहीये. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये समोर आलेली आहे या मीडिया पार्टच्या रिपोर्टमध्ये, की हे सगळं सुरू झालं सारायेवोला बोस्नियामध्ये, आणि त्याच्यामध्ये तिथे पहिले जेव्हा हे सुरू झालं तेव्हा मायक्रोसॉफ्ट आणि बेक्टेल या ज्या अमेरिकेतल्या बलाढ्य कंपन्या आहेत, मायक्रोसॉफ्ट IT कंपनी आणि बेक्टेल आय थिंक न्यूक्लिअर एनर्जी वगैरे याच्यातली बरोबर. कंपनी आहे. आणि पॉवर त्यामुळे जनरेशन. या दोन कंपन्या जेव्हा त्याच्यावर आरोप झाले तेव्हा हे आरोप त्याच्याबद्दलचे प्रकार हे दाबून टाकण्यात आले, कारण ते अमेरिकेच्या कंपन्या होत्या आणि अमेरिकन सरकारचं त्याला पाठबळ होतं. म्हणजे मग एकीकडे तुम्ही म्हणता की तुम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाई लढायला आलेले आहात, आणि दुसरीकडे तुम्ही अशा प्रकारची सेन्सॉरशिप करता. तर याबाबत तुम्हाला काय वाटतं नेने सर? मला वाटतं आपल्या इथली लोक अतिशय भाबडी होती. आतापर्यंत अजून भाबडेपणा शिल्लक आहे, की अमेरिका ही कुठली तरी एक न्याय्य व्यवस्था आहे असं आपल्याला वाटतं. अशी रिव्हिलेशन्स आली की अरे अमेरिकेने असं केलं. अमेरिका हेच करत आली आतापर्यंत. त्यांच्या न्याय्यतेला कुठे आपण म्हणतो, त्यांची कुठेही न्याय्यता दिसत नाही. 71 साली बांगलादेशमध्ये जे सगळे अत्याचार चालले होते, त्या अमेरिकेच्याच एका कॉन्सलचा आर्चिबाल्ड ब्लड त्याचा रिपोर्ट आला म्हणून अमेरिकेला आपला स्टँड बदलायला लागला. तोपर्यंत ते काय करत होते? ते आनंदाने याह्या खानला सपोर्ट करत होते. असं काही झालंच नाही असं म्हणण्याची पण त्यांची तयारी होती. ते अजिबात न्यायासनावर बसलेले विक्रमादित्य नाही आहेत. अत्यंत लुच्चे लोक आहेत. त्यांचा लुच्चेपणा उघड झाला तर ते काहीतरी थातूर मातूर बोलतात, नाहीतर ते आपल्यालाच सुनावतात की आम्ही न्यायनिष्ठूर आहोत आणि तुम्ही लुच्चे आहात. तर आता याचा प्रतिवाद जर करायचा झाला तर आपल्यासारख्या लोकांनी नुसता करून पुरणार नाही. मला वाटतं मोदींनी जी ग्लोबल साऊथची टोळी तयार केलेली आहे त्यांना आता ऍक्टिव्हेट करण्याची गरज आहे, आणि त्यांनी हा संबंध प्रतिवाद सगळीकडे न्यायला हवा. तर मला स्वातीताई वाटतं. डिस्कनेक्ट झालेल्या म्हणून मी त्यांना हा प्रश्न विचारतो पुन्हा हो एकदा, हो की यातले दोन महत्वाचे कॉम्पोनंट आहेत की अशा प्रकारच्या म्हणजे सगळे देश अशा प्रकारच्या परराष्ट्र विभाग त्याच्यामध्ये कार्यरत असतात, पण त्याच्यामध्ये जे दोन मुद्दे आहेत की एकीकडे तुम्ही म्हणता की हे इंडिपेंडंट आहे, पण त्याच्यामध्ये कोणते अधिकारी नेमायचे याच्यामध्ये वेटो पॉवर अमेरिकेकडे, म्हणजे मग हे इंडिपेंडंट म्हणता येतं का? आणि दुसरी गोष्ट, जेव्हा मायक्रोसॉफ्ट आणि बेक्टेल यांचे भ्रष्टाचाराची प्रकरण, म्हणजे आता अदानीच्या विषयात हे सगळेजण छाती पिटून घेत आहेत, पण जेव्हा मायक्रोसॉफ्ट आणि बेक्टेलच्या करप्शनचा विषय आला होता तेव्हा या संस्थेला याच्याबद्दल पब्लिश करायला निर्बंध घालण्यात आले होते. म्हणजे मग कुठल्या अर्थाने इंडिपेंडन्स हे आहे? आणि दुसरीकडे ते म्हणतात की ही जे NGO आहे ते अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाचा अजेंडा चालवत आहेत. अमेरिकन सरकार म्हणतो की भ्रष्टाचार विरोधी जग व्हावं, भ्रष्टाचार मुक्त जग व्हावं, हा आमचा अजेंडा आहे. पण हे शाळेतली मुलं तरी याच्यावर विश्वास ठेवतील का? स्वाती, ते तुमचे कमेंट. आता तुम्ही हा भ्रष्टाचाराचा मुद्दा काढलात म्हणून मी खास बोलते, की हे एक्झॅक्टली हेच आरोप अदानींच्या कंपनीवरती केले की नाही या लोकांनी. अमेरिकेमधली अदानींची जी कंपनी आहे तिथे त्यांनी कर्ज उभं करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावरती आरोप असा आहे की ह्या कंपनीची जी इंडियन सबसिडियरी आहे त्यांनी इथल्या सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिली, आणि म्हणून मला वाटतं FCPA त्यांचा कायदा आहे, फॉरेन करप्शन प्रॅक्टिसेस ऍक्ट, त्यानुसार अदानींवरती तुम्ही जर का खटला घातलात आणि पुढे आणखी धमक्या दिल्यात की आमच्याकडे त्याचे डिजिटल इम्प्रिंट्स आहेत आणि आम्ही एव्हिडन्स देऊ शकतो, मग हा जर का कायदा अदानींना लागतो तर इतरांना का लागत नाहीये? तुम्हाला ते दाबून ठेवण्याची काय गरज तयार झाली? आणि ही जर का हा दुतोंडी पण म्हणजे मी म्हणून तुम्ही सरळ सरळ म्हणा की ह्या आमचं लॉबिंग व्यासपीठ आहे, आम्हाला काही म्हणायचं नाहीये. पण मग त्याच्यामध्ये कुठेतरी आम्ही निपक्षपाती आहोत आणि स्वतंत्रपणे कामं करतो, अशा थापेबाजी तरी करू नये. एक काळ होता ज्यावेळेला हे सगळं चालून जात होतं
आणि ही काही नवी परिस्थिती नाहीये. म्हणजे ज्या वेळेला चीनमध्ये तियाननमेनची घटना घडली, त्याच्यानंतर पाश्चात्य आणि अमेरिकन माध्यमं जे काही छापत होती किंवा अगदी बर्लिन वॉल पडली तेव्हाचं सुद्धा त्यांचं जे रिपोर्टिंग होतं, त्याच्यामध्ये आणि वस्तुस्थितीमध्ये केवढी तफावत होती, हे आता आपण उघडकीला आल्याचं दिसतंय. त्यामुळे ही त्यांची जुनी खोड आहे आणि ती इतक्या सहजासहजी जाणार नाही. जोवर त्यांना माहिती आहे, की आपण सुपर पॉवर आहोत, तर दामटून देण्याचा प्रयत्न करणार. याच्यामध्ये ह्या जो मीडिया पार्टचा रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये एक छान एक वाक्य आहे. द डायरेक्टर ऑफ अ साऊथ अमेरिकन मीडिया आउटलेट, म्हणजे दक्षिण अमेरिकेतल्या एका पत्रकारांनी किंवा त्यांच्या संपादकांनी हे वाक्य म्हटलेलं आहे. द OCCRP मेक्स द US सीम व्हर्च्युअस अँड अलाउज देम टू सेट द अजेंडा ऑफ व्हॉट इज डिफाईन्ड ॲज करप्शन. म्हणजे भ्रष्टाचार विरोधी लढा नाहीये. अमेरिकेच्या दृष्टीने जो भ्रष्टाचार आहे त्याच्या विरुद्ध आवाज उठवायला, म्हणजे अमेरिकेच्या दृष्टीने जो भ्रष्टाचार नाहीये पण प्रत्यक्षात जगाच्या दृष्टीने भ्रष्टाचार आहे त्याच्याबद्दल हे बोलणार नाहीत. पण अमेरिकेच्या दृष्टीने जो भ्रष्टाचार आहे त्याच्यातही खास करून म्हणजे रशिया असेल, माल्टा असेल, व्हेनेझुएला असेल, अशा देशांविरुद्ध या OCCRPनी मुद्दे लावून धरले होते. अर्थात भारताचाही याच्यामध्ये काल संबित पात्रांनी जो उल्लेख केला त्याच्यामध्ये एक वेगळा अँगल येतो. म्हणजे अमेरिकन सरकार हा त्यातला एक भाग झाला, पण जवळपास 40% निधी हा त्यांना येतो. हा मुख्यतः या वेगवेगळ्या संस्थांकडनं येतो आणि त्याच्यामध्ये जॉर्ज सोरसचं ओपन सोसायटी फाउंडेशन असेल किंवा फोर्ड फाउंडेशन असेल किंवा अशी जी वेगवेगळी फाउंडेशन्स आहेत त्यांच्याकडनं यांना पैसा येतो. आणि त्याच्यात मी काल संबित पात्रा, तुम्ही पण ऐकलं असेल संबित पात्रांची पत्रकार परिषद, पण त्याच्यात त्यांनी स्पेसिफिकली सांगितलं की ब्राझीलनी कोवॅक्सिनची डील रद्द केली. याचा यांनी खूप मोठ्या प्रमाणावर गवगवा केला होता. बातमी त्यांनी नव्हती फोडली, बातमी आधीच प्रसिद्ध झालेली 2 दिवस. पण या संघटनेने 50हून अधिक देशात त्याच्याबद्दल हा मुद्दा लावून धरल्यामुळे असं एक चित्र निर्माण झालं की भारतात बनवलं गेलेलं स्वदेशी कोवॅक्सिन हे वॅक्सिन योग्य नाहीये, त्याची एफिकेसी योग्य नाहीये. अर्थातच त्याचा फायदा कोणाला होणार होता, तर त्या अमेरिकन कंपन्या होत्या ज्यांचं वॅक्सिन $20 एक डोस विकला जात होता, त्यांना त्याचा फायदा होणार होता. आणि हे बाकीच्या देशात झालं तर मी समजू शकतो, पण भारतातल्याही अनेक राजकीय नेत्यांनी मुझे मोदी दी की वॅक्सिन नहीं चाहिए, मुझे अच्छी वाली वॅक्सिन चाहिए, अशा प्रकारचं त्यांनी भूमिका घेतली होती. हे जेव्हा आता समोर येतं तेव्हा म्हणजे याच्यातले जे अमेरिकन सरकारचा अजेंडा वेगळा, पण याच्यामध्ये फोर्ड फाउंडेशन आणि रॉकफेलर फाउंडेशन, ओपन सोसायटी यांचे जे अजेंडा आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लॉबी आहेत, त्या मुख्यतः अमेरिकेतल्या आणि युरोपियातल्या आहेत. त्यांच्या अजेंड्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नेने सर? अरे, अमेरिका ही लोकशाही देश आहे. त्यांना अशा लॉबी करण्याच्या शिवाय दुसरा पर्याय नसतो. म्हणजे दुसरा पर्याय गुप्तहेर, पंचमस्तंभीय ते तर असतातच, पण या लॉबी करणं हे त्यांच्या देशात एकतर लॉफुल आहे. म्हणजे यू कॅन लॉबी, यू कॅन मेक मनी बाय लॉबिंग, यू कॅन पब्लिश की तुम्ही लॉबिंग करताय उघड माथ्याने सांगू शकता. हो, आपल्या इथे गुप्तपणे करायला लागतं. मग आपण म्हणतो की तुम्ही यांची तुतारी वाजवताय किंवा तुम्ही यांची मशाल घेऊन मशाल फिरताय असं पेटवताय. आपण म्हणतो. कोणाची तरी मशाल कोणीतरी हातात घेतली, पण अमेरिकेचे लॉबिंग इज लिगल, काही Yes. त्यात प्रश्नच नाही. तर तसं करताना सुद्धा त्यांना काळजी घ्यायला लागते की भारतासारख्या देशामध्ये हे उघड होऊ नये. आता मीडिया पार्टनी उघड केलं, माझ्या एखादी मनात विचार आला. मीडिया पार्टी फ्रेंच संस्था आहे. मीडिया पार्टी उघडकीला आणलं आणि फ्रान्समध्ये सरकार पडलं. त्याचा एकमेकांशी काही संबंध असेल की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती सुरू झालेली आहे. सध्या काहीही करून सगळ्या देशांमध्ये अस्थिरता माजवायची हे आणि फ्रान्स, तुमच्या लक्षात आहे की अमेरिकेला सगळ्यात जास्त युरोपातनं विरोध फ्रान्सकडनं होतो. त्यामुळे फ्रान्सलाही धडा शिकवण्याचा कार्यक्रम याच्यात झाला की काय, आणि त्याच्या रिटर्न मध्ये मीडिया पार्टला ही सुपारी फ्रान्सने दिली की काय, आपला फायदाच झाला त्यामुळे. तर माझ्या मते आपल्याला हे नवीन शत्रू आहेत, त्यांना कसं तोंड द्यायचं हे आता शिकायला पाहिजे. भाबडेपणा पहिल्यांदा सोडायला पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे. स्वातीताईंकडे येण्यापूर्वी मी जस्ट एक वाचून दाखवतो यांचे देणगीदार कोण आहेत. द बे अँड पॉल फाउंडेशन, ओक फाउंडेशन, डच पोस्टकोड लॉटरी, ओपन सोसायटी फाउंडेशन हे जॉर्ज सोरोसचं आहे, युरोपियन युनियन, पॅट्रिक जे मॅकगव्हर्न फाउंडेशन, बघायच्यात अमेरिका सरकारचं नाव कुठेही नाही आहे पहिल्या नावामध्ये.
फोर्ड फाउंडेशन, बरोबर. रॉकफेलर ब्रदर फंड, फंडर्स प्लेज, सिग्रीड रॉजिंग फंड, फ्रेड फाउंडेशन, कोल फाउंडेशन आणि US एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट, त्याचं नाव सगळ्यात तळाशी, आणि US डिपार्टमेंट ऑफ स्टेट USA. ज्यांचं 50% फंडिंग आहे त्यांचं नाव, मला पहिलं वाटलं अल्फाबेटिकल ऑर्डर आहे का, द बे फाउंडेशन आणि ओक फाउंडेशन हे काही पहिली नावं नाहीयेत. नाही. म्हणजे डावीकडे हा नाही, ते बहुतेक त्यांनी अल्फाबेटिकली दिलं असेल आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं असेल की बघा आम्ही 50% देत असलं तरी युनायटेड स्टेट्स असल्यामुळे यांचं नाव खालती आहे सगळ्यात. पण हे सगळे लाईमलाईट फाउंडेशन, जेड ड्रिंगडेल फाउंडेशन, नॅशनल एन्डॉवमेंट फॉर डेमोक्रेसी अशा सगळ्या संस्था आहेत. तर या संस्थांचं जे राजकारण आहे ज्याच्याबद्दल आता नेने सर म्हणले की लॉबिंगचा त्याच्यातला पार्ट असतो, स्वाती ते तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल? नेने सर म्हणाले ते खरं आहे. त्यांच्या देशामध्ये ते सगळं कायद्यामध्ये बसवलं गेलेलं आहे. त्यामुळे ते बेकायदेशीर करतात असं नाहीये. पण तुम्ही ज्या नीतिमत्तेच्या गोष्टी जगाला ऐकवत असता, त्याच्यामध्ये मग हे किती बसतं हा प्रश्न येतो. आणि जसे आरोप केले गेले म्हणजे अदानींच्या निमित्ताने तर मला वाटतं दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा हा हल्ला झाला हो. अदानींवरती. आणि एक प्रयत्न केला गेला की भारतातलं शेअर मार्केट कोसळेल. आणि जे हो. सुधांशू त्रिवेदींनी सांगितलं तसं प्रत्येक हल्ला हा संसदेच्या अधिवेशनाच्या एखाद हो. दुसरा दिवस आधी म्हणजे विरोधी पक्षाला दारं उघडून दिल्यासारखे एक संगनमत असल्यासारखं हे सगळं केलं जात होतं. हे आपल्याला पूर्णपणे दिसून येतं. आणि ही ही परिस्थिती म्हणजे मला असं म्हणायचं की हा विषय जो आहे हा आपण भारतापुरता मर्यादित ठेवावा का, हा माझ्यापुढे प्रश्न आहे. कारण अमेरिकन एकंदर राजकीय जीवनामध्ये ही परिस्थिती जी आलेली आहे ती सर्वदूर आहे. आणि त्यांनी आपलं नुकसान जे होतंय भारताचं ते फार कमी आहे, खुद्द अमेरिकेचं जास्त होतंय. म्हणजे एक साधारण जर का बघितलं तुम्ही की सध्या डोनाल्ड ट्रम्प हे नवनीत त्यांचे राष्ट्राध्यक्ष आहेत, ते मारे लागो त्यांच्या त्या तिथेच राहतात आणि तिथे अनेक लोक त्यांना येऊन भेटतायत. आणि त्याच्यामध्ये एक फार्मास्युटिकलचे फार मोठ्या फार्मास्युटिकलचे अधिकारी त्यांना भेटायला गेले, तर त्यांच्या समोर ट्रम्प यांनी ज्युनियर JFK नसतं बसवलं त्या हो. केनेडीला बसवलं, की बाबा रॉबर्ट तू केनेडी. बोलतो त्याच्यात जे खोटं आहे ते सगळं ह्याचा अभ्यास आहे, तर ह्याच्या समोर आता तू बोल. ही जर का अवस्था झालेली असेल याच्यामध्ये एक आणखी विश्वास कोणावर ठेवायचा असा प्रश्न आहे याच्यावर. स्वातीताई तुम्ही हा मुद्दा काढलात, पण या मीडिया पोर्टच्या अहवालात म्हणजे हा जो पहिला मुद्दा होता की सुरुवातीच्या काळात म्हणजे हे म्हणतात की बघा आम्ही अमेरिकेवरही टीका, अमेरिकेतल्या भ्रष्टाचारावरही टीका केली, पण ही टीका केव्हा केली ते समजणं महत्वाचं आहे. म्हणजे 2008 साली जेव्हा बराक ओबामा 8 वर्ष अध्यक्ष होता तेव्हा अमेरिकन करेक्ट. सरकारवर टीका नव्हती. करेक्ट. अमेरिकेतल्या स्टेट डिपार्टमेंटच्या फंडिंगनी अमेरिकन सरकारवर टीका केली. हे केव्हा झालं तर जेव्हा डोनाल्ड ट्रम्पनी त्याच्या वकिलांनी जो बायडन यांची बदनामी करायला काही लोकांना पैसे वाटले, तर त्याचा भांडाफोड म्हणजे अमेरिकेच्या अध्यक्षांच्या वकिलांनी हे गोष्ट केली असता अमेरिकेच्याच परराष्ट्र खात्याच्या देणग्यांवर चालणारं म्हणजे सरकार तुम्हारी आहे तो किंवा सिस्टीम हमारी आहे, तर करेक्ट. त्यांनी ते भांडफोड केलं. नंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात पेंटागॉननी सिरियातले जे बंडखोर होते आणि त्यातले काही कदाचित नंतर म्हणजे सुरुवातीला फ्री सिरियन आर्मी होते, पण नंतर ते जबाट अल नुसरा वगैरे बाकीचे सगळे होते आयसिसशी संबंधित, त्या बंडखोरांना जेव्हा शस्त्रास्त्र वाटली किंवा मग US गव्हर्नमेंट आणि एअरलाईन यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट होतं, त्याच्यामध्ये त्या एअरलाईनचे मालक होते ते रशियाशी संबंधित होते आणि यांचं सगळं म्हणणं होतं की डोनाल्ड ट्रम्प हे रशियाचे एजंट आहेत किंवा रशियाशी त्यांचे संबंध आहेत. तर आपल्याच देशाच्या अध्यक्षांविरुद्ध अमेरिकन स्टेट डिपार्टमेंट मधले झारीतले शुक्राचार्य अशा प्रकारे कारनामे करत होते. हे खरोखर हादरवून टाकणार आहे. म्हणजे पहिले या सगळ्या अहवालात पहिले चित्र येतं की हे अमेरिका जगाच्या विरोधात असं हे करतंय, पण आता त्याच्यात तुम्ही जसे पुढे वाचत जाता तसं तुम्हाला दिसतं की अमेरिकेतल्याच एका पक्षाविरुद्ध एका अध्यक्षांविरुद्ध ही व्यवस्था लढत होती आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला. त्याच्यात अनेक फॅक्टर आहेत, पण हा जो 2020 साली पराभव झाला तो हा जर फॅक्टर असेल तर तो खूप गंभीर विषय. याच्याबद्दल मी तुमच्या दोघांच्या प्रतिक्रिया घेणार आहे. स्वातीताई पहिले तुमची. ते फारच इंटरेस्टिंग विषय आहे हा.
आणि त्याची अजून एक्सटेन्शन सांगते. म्हणजे ओबामांच्या काळामध्ये जो बायडेन हे व्हाईस प्रेसिडेंट होते. त्याच काळामध्ये युक्रेनशी ह्यांचं संगनमत होतं तिथल्या सरकारशी आणि ह्यांच्या सुपुत्राला पैसे मिळतील याची व्यवस्था केली गेली. हे करप्शन जे आहे त्याच्यावर OCCRPने काही केलं नाही. पण त्याच्यानंतर जे आले त्या डोनाल्ड ट्रम्प वरती तुम्ही अशा पद्धतीने करता. म्हणजे तुम्ही काय आहे, की तुम्हाला एवढंच करायचं आहे, की जो माझ्याशी पंगा घेतो, त्याला मी जोडणार आणि जो माझ्याशी जुळवून घेतो, त्याचे सगळे जे गुन्हे आहेत ते अपराध मी माफ आहेत. टाकून ठेवतो. हां? आणि मग आता परिस्थिती अशी आहे, की त्यावेळेला हे जो बायडेन ठामपणे सांगत होते, की माझ्या मुलाने कुठलाही गुन्हा केलेला नाही. अरे बाबा गुन्हा केला नाही. मग मागच्या 11 वर्षांपासूनचे सगळे गुन्हे माफ करण्याची ऑर्डर का तुम्हाला काढावी लागली? कुठल्या तोंडाने तुम्ही भ्रष्टाचारावर बोलता लोकांच्या, अदानींवरती आरोप करता. त्या निर्जन आणि पन्नू प्रकरणामध्ये थेट अमित शहा आणि अजित हो. डोलांचा तुम्ही उल्लेख करता इथपर्यंत तुमची मजल गेली. ज्या ज्या न्यूयॉर्क टाइम्सने हे केलंय तो या OCRPचा भाग आहे. म्हणजे अमेरिकेतले न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट याचा भाग आहेत. हा नेने सर सॉरी स्वाती ते कंप्लीट करा. नाही म्हणजे ज्याला डबल स्टँडर्ड म्हणतात याला आणखी काहीतरी तीव्र शब्द काढला पाहिजे. डबल स्टँडर्ड्स पण नाहीये. म्हणजे नेने सर अमेरिका आपल्याच जाळ्यात फसली का? म्हणजे एक जाळं जगासाठी टाकलं आणि ते जाळं अमेरिकेतल्याही आपल्याला नको असलेल्या अध्यक्षांना अडकवायला, असं तर नाही झालं हे? पण ते पहिलेपासून, म्हणून तर जो डीप स्टेटचा विषय सध्या खूप गाजतोय त्याचा अर्थच मला वाटतं तो आहे की डीप स्टेट हे अमेरिका आणि सगळं जग जे जे त्यांच्या विरुद्ध आहे त्यांच्या विरुद्ध कारनामे करतच राहणार. यावेळेला झालंय काय की डीप स्टेट काही म्हणलं तरी इकडे नरेंद्र मोदी तिकडे डोनाल्ड ट्रम्प हे निवडून आले. माझ्या मते दिस इज अ बिग फेल्युअर ऑफ द डीप स्टेट आणि त्यामुळे डीप स्टेट हे भयंकर खवळलेलं आहे आणि सगळे सुरक्षा नियम ढाब्यावर बसवून ते आता हवं ते करायला सरसावलेले आहेत असं मला वाटतं. मी आता मगाशी जे लॉबिंग संबंधी सांगितलं ना त्याचं मला त्या काळी कळलेली एक छोटीशी गोष्ट सांगतो. 71च्या वेळेला भारताच्या विरुद्ध सगळे प्रचार अमेरिकेत चालला होता आणि मग कळलं की अमेरिकेमध्ये लॉबिंग करणारा जो मनुष्य होता त्याचं नाव होतं पीटर गाल्ब्रेथ. त्याची कंपनी होती लॉबिंग करण्याची आणि याचा बाप म्हणजे जॉन केनेथ गाल्ब्रेथ, म्हणजे आपल्याला तो देवासमान राजदूत होता. तर हा पीटर गाल्ब्रेथ हा बेनझीर भुट्टोचा घट्ट जवळचा मित्र होता. बेनझीर तिथे शिकत असताना त्यांची अतिशय क्लोज फ्रेंडशिप होती. असं लॉबिंग केलं जातं हे आम्हाला नंतर कळलं. पण इतकी वर्ष झाली तरी अजून आपल्या सरकारला लॉबिंग मध्ये आपली माणसं नेमता येत नाही, ते थोडंसं जरा खटकत आहे. कारण यू हॅव टू प्ले द गेम ऑन देअर रूल्स ओनली ना. तुम्ही क्रिकेट खेळताना कबड्डीचे नियम वापरू शकत नाही असं मला त्याच्यामध्ये वाटतं. थोडासा इंटरव्ह्यू करतो. बऱ्याच हो. म्हणजे मी लोकांच्या प्रतिक्रिया इथे शेअर करतोय, पण आता Correct. प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांनी पण प्रतिक्रिया दिल्या. त्यांनी वा. स्वातीताईंना सुचवलं की तुमचा आवाज घुमतो. याच्या आधी 1-2 जणांच्या प्रतिक्रिया आल्या. तर थोडंसं हो, जर हो. सेटिंग चेक करता आलं स्वातीताई, आवाज म्हणजे काहीतरी हे मायक्रोफोन किंवा म्हणजे दुसऱ्या मोबाईलवर चालू असेल तर कदाचित होऊ शकतं. पण ठीक आहे, म्हणजे मी हा विषय पुढे नेतो. आणखीन एक याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट समोर आली, ती म्हणजे हे आत्ताच का व्हावं? म्हणजे वा. आता डेमोक्रॅट्स जायचेत, म्हणजे 20 तारखेला डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. जाण्याच्या पूर्वी ज्या धडाक्यात त्यांनी काही गोष्टी करायला सुरुवात हो. केलेली आहेत, म्हणजे लोअर ब्युरोक्रेसी अपॉइंट करणं, तिथे आपली माणसं अपॉइंट करणं, किंवा जसं आता स्वातीताईंनी उल्लेख केला की जो बायडन यांनी आपल्या मुलाला, आणि त्याच्यावरही व्हिडिओ केले होते आम्ही, की तो म्हणजे ड्रग्सच्या आहारी गेला होता. ड्रग्सच्या आहारी गेला असताना त्यांनी बंदूक विकत घेतली, रायफल विकत घेतली. त्याचे युक्रेनशी आणि चीनशी धंद्याचे संबंध होते. तर हे आत्ताच समोर काय यावं? आणि दुसरा मला त्याच्यात पडलेला प्रश्न आहे की याच्यामध्ये ज्या देशांची नावं आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये रशिया, माल्टा, व्हेनेझुएला नाव आहे, भारताचं पण नाव आलेलं आहे, पण ह्याच्यात चीनचं नाव नाहीये. म्हणजे हे म्हणजे जर जर एवढं लोकशाहीचा प्रचार आणि ऑर्गनाइज क्राईम वगैरे हे सगळं असेल, तर ह्या चीन का नाही? आणि अमेरिका कुठलंही रिपब्लिकन सरकार असो, डेमोक्रॅट सरकार असो, तर याच्यातनं काही दिसतंय का? म्हणजे हे बाहेर आणण्यामागे कदाचित डोनाल्ड ट्रम्प आणि मंडळींचा, म्हणजे येणाऱ्या सरकारचाच काही हात नाही ना?
कारण नाहीतर एक आघाडीचं फ्रेंच वेबसाईट आणि त्याच्यात हे फक्त कोलॅबरेटिव्ह रिपोर्ट, याच्यात जर्मन मीडिया आहे, अन्य देशाचे माध्यम आहेत. हे आत्ता काय हवं? काय वाटतं तुम्हाला स्वाती? आवाज आवाज तुमचा म्यूट. नाही, घुमू नये म्हणून केला होता, निदान तुमचं नीट ऐकलं. पण मला कळत नाहीये की ते कसं काढावं. तुम्ही जो प्रश्न पुन्हा एकदा प्लीज. हा, त्याच्यात मी 2 मुद्दे हे केले होते की हे आत्ताच का बाहेर यावं. म्हणजे ट्रम्प सरकार येत असताना आणि तिकडे इलॉन मस्क रोज सांगतोय की हे न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, MSNBC ही सगळी मीडिया इतिहास झाले. जर तुम्हाला सत्य समजायचं असेल तर तुम्ही ट्विटरवर किंवा एक्सवर या. ही आज नवीन जगाचं माध्यम झालंय. म्हणजे हे OCCRP हे जे 50 लोक याच्यात सहभागी आहेत, 50 जगभरातली संस्था आहेत, या सगळ्या लिगसी संस्था आणि थोड्याशा डावीकडे झुकणाऱ्या उदारमतवादी भारतात, त्याच्याकडे मी इंडियन एक्सप्रेसच्या रोलकडे नंतर येईन, कारण इंडियन एक्सप्रेस याच्यामध्ये भारतातला आहे. पण हे आत्ताच का व्हावं? म्हणजे याच्यामध्ये काही येणाऱ्या सरकारचा किंवा त्याच्याशी संबंधित लोकांचा हात तर नाहीये ना, की आपल्याला 20 तारखेला आल्यावर काय साफसफाई करायची आहे, तर ते त्यांची नावं आता समोर आली तर ती साफसफाई करायला सोपं जाईल. काय वाटतं? मला असं वाटतं की ती जी देश जे आहेत मेन्शन केलेले, रशिया, व्हेनेझुएला किंवा भारत असेल, तर ही मूळ जी माहिती आहे ती त्यांच्या हिताची ठरणार आहे. त्यामुळे डेफिनेटली त्यांचा पुढाकार कुठे ना कुठेतरी आहे. आणि म्हणजे पडद्याआडचा असेल, माहिती गोळा करायची आणि फेव्हरेट तुमच्या मीडियामधून ते काढायचं. आमच्या भूमीत काढलं गेलं नाहीये. ते रशियातून नाही, व्हेनेझुएला किंवा भारतातून नाही. ते फ्रान्समधून काढलं गेलेलं आहे. करेक्ट. सो दॅट ओरिजिन इज इम्पॉर्टंट. जसं बोफोर्स प्रकरणामध्ये जे प्रकरणाला सुरुवात झाली ती स्वीडन, तिकडच्या स्वीडिश रेडिओ. रेडिओ मधल्या त्या ह्याच्यावरून झाली, प्रक्षेपणातून. तर हे मी मान्य करते की तिथली जी ही डिसग्रंटेड एलिमेंट्स आहेत, इलॉन मस्क आणि लोकांच्या आता ते संपर्कात असतात, त्यांनी ही मूळ माहिती त्याच्यातली काही दिली असेल, हे कदाचित शक्य असेल. पण इन जनरल मी असं बघते की जी काही माहिती आलेली आहे त्या रिपोर्टमध्ये ती पब्लिकली अवेलेबल माहिती आहे. ती फक्त त्यांनी एकत्र करून आपल्याला दाखवल्याचं दिसतंय. हो. हा, त्यामुळे असं खूप असं काही सिक्रेट असं बाहेर पडलं असं नाही, पण पिन पॉइंट केल्यासारखं की बोलताना तुम्ही की आम्ही ऍक्शन घेणार आहोत, मग हे बघा यांच्या विरुद्ध ऍक्शन घ्या, असं तुम्हाला कार्यक्रम दिलेला आहे. मस्क आणि विवेक रामस्वामींना, कारण त्यांना सरकारची कार्यक्षमता वाढवायची आणि वायफळ खर्च बंद करायचा आहे. तो बंद करायचा असेल तर ते हे OCCRP ला जे काय तुम्ही देत आहे ते सगळं बंद करा. आणि गंमत अशी आहे की जे युरोपात राहून हे जर का नार्कोटिक्स वरती काम करत असतील, तर अफगाणिस्तान आणि म्यानमारमध्ये कोण काम करतं मला कळत नाही. सगळे तिकडे आहेत आणि तिथलं काहीच कसं काय बाहेर येत नाही. म्हणजे मेक्सिकोच्या बॉर्डरवरनं अब्जावधी डॉलरचं नार्कोटिक्स अमेरिकेत शिरतंय. फेंटेनिलचा विषय आहे की ज्याच्यात अमेरिका चीन विरुद्ध आवाज उठवतोय की फेंटेनिल स्मगलिंग करण्यात चीनचा सहभाग आहे. आणि याच्यात या नार्कोटिक्स कंट्रोल एजन्सीचा याच्या चीन बद्दल काही एक शब्द काढत नाही. हा सर अनाकलनीय विषय आहे याच्यामध्ये. नाही, बॉर्डर उघड्या करतोय आम्ही मेक्सिकोच्या. नाही सर, तुम्हाला काय काय याच्याबद्दल म्हणजे टायमिंग आणि काय असू शकतं याच्यामध्ये? बरोबर. 2 गोष्टी. एक तर टायमिंग मी मगाशी सांगितलं तसं, माझ्या मते या डीप स्टेट हॅज बिकम रिअली डेस्परेट, तर त्यांचे सगळे पत्ते चुकीचे पडतायत. भारतामध्ये त्यांचं काही चाललं नाही. ट्रम्प निवडून आल्यामुळे अमेरिकेत चाललं नाही. बरं, ट्रम्प आल्यानंतर तो आता इस्रायल आणि इराण या दोन्ही ठिकाणी दणके देणार. आणि आता तुम्ही सांगितलं का नाही की चीनचा याच्यात काय उल्लेख नाही का? तर इतिहास पासून तुम्ही बघितलात तर चीन बद्दल डेमोक्रॅट पक्षाने कायम बोटचेपी भूमिका घेतलेली आहे. एक गोष्ट बऱ्याच लोकांना माहित नसते की जेव्हा चीन स्पेस रेस मध्ये नव्हता तेव्हा त्यांना काही अमुक प्रकारची टेक्नॉलॉजी हवी होती ज्यांनी रॉकेट्स उंचपर्यंत जातील. ती टेक्नॉलॉजी बँड होती. क्लिंटन निवडून आले आणि त्यांच्या पार्टीला एक प्रचंड फंड एका चिनी अमेरिकन उद्योगपतींनी दिला आणि त्याच्या दुसऱ्या महिन्यात अमेरिकेने ती टेक्नॉलॉजी चीनला ओपन केली
आणि त्यानंतर चीन स्पेस रेसमध्ये बऱ्यापैकी पुढे आला, इतका की त्यांनी आता चंद्रावरती माणूस पाठवण्याची तयारी चालवलेली आहे. तर चीनबद्दलचा डेमोक्रॅट पक्षाचा सॉफ्ट कॉर्नर हा तेव्हापासूनच आहे. आणि मला हे सांगितलेला मनुष्य तिथला रिपब्लिकन कार्ड मेंबर होता आणि त्यांनी अगदी म्हणजे पुराव्यासकट हे सगळं मला टाइम सकट दाखवून दिलं होतं. भारतीय अमेरिकेतले लोक बिचारे भोळे, डेमोक्रॅट आपले त्राते असंच वागत असतात. परंतु रिपब्लिकन पक्ष आणि डेमोक्रॅट पक्षाच्या ज्या वेगळ्या वेगळ्या भूमिका आहेत त्या तेव्हा लक्षात येत नाहीत. हा एक मुख्य भाग. आणि आता हे केलं म्हणजे आता 20 तारखेपर्यंतच वेळ आहे हो. 20 तारखेनंतर ट्रम्प राज्यावरती आल्यानंतर तो काय काय करेल, इराण, चीन आणि स्वतः अमेरिका, अमेरिकेमध्ये तो काय उत्पात करेल हे आता बघायचं आहे. कारण यावेळेला आता स्वातीताई यांनी अगदी बरोबर सांगितलं, त्याच्याकडे एलॉन मस्क सारखे अतिशय कार्यक्षम अशी लोक त्यांनी गोळा केलेली आहेत. आणि त्या सगळ्यांचा अजेंडा हे सगळं आतापर्यंतच केलं, त्याचा कूट करून ते सगळं हवेत टाकून देण्याचा आहे असं वाटतं तरी आहे. आता तो सहजपणे येतोय की नाही हे अजून परमेश्वरालाच विचारायला लागेल, कारण अमेरिकेत कुठलीच गोष्ट सहजपणे होते असं नाही. मध्ये तर एक रुमर अशी पण होती की या लोकांनी युद्धाची व्याप्ती इतकी वाढवायची होती युक्रेन मधल्या, की युद्धच एकदम पेटेल आणि अमेरिका त्यात येईल. असं झालं तर इमर्जन्सी लावायला लागते आणि बायडन इमर्जन्सीचा फायदा घेऊन स्वतःच बसतील येऊन आणि ट्रम्पला म्हणतील की तू 4 वर्ष आता घरीच बस. अर्थात ही एक कवी कल्पनाही असू शकते, पण काही सांगता येत नाही हो. सध्या भयंकर चाललंय जे काही चाललंय ते. म्हणजे कारण नसताना साऊथ कोरियात हे झालं. याच्यात दोन गोष्टी मला जाणवतात, त्याच्याबद्दल मला तुमची क्विक कमेंट हवी कारण आपल्याला वेळ संपत आहे. हो, पण खरंय. याच्यामध्ये काही महत्वाची इन्व्हेस्टिगेशन्स आहेत या OCCRPची. ती सगळी सुरुवात त्याची पहिले मनी लॉन्ड्रिंग हे अझरबैजान, मग रशिया, म्हणजे यांचं कार्यक्षेत्र सुरुवातीला पूर्व युरोप आणि रशियाच्या बाजूचे देश होते. मग त्याच्यातनं वाढवून यांनी लंडनमध्ये कशा प्रकारचं मनी लॉन्ड्रिंग चालतं आणि मग त्याच्यानंतर दोन महत्वाचे जे इन्व्हेस्टिगेशन्स आहेत, एक पनामा पेपर्स आणि पॅन्डोरा पेपर्स, आणि ज्याचं भारतातलेही कोणाकोणाचे पनामा हो. आणि त्या त्याच्यामध्ये हे पैसे आहेत त्याच्याबद्दल बरीच गोष्टी आल्या होत्या. दुबई अनकवर्ड, दुबई मधल्या सगळ्या काळ्या पैशाबद्दल त्यांनी हे केलं होतं. पण याच्यामध्ये एक आठवण करून द्यायची आहे आपल्याला, की पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ. शरीफ यांना जो राजीनामा द्यावा लागला होता आणि इम्रान खान सत्तेवर आला, त्याच्या मागे या पनामा पेपर्सचा हात होता. म्हणजे त्यांचं नाव पनामा पेपर्स मध्ये आलं आणि मग ते सादिक आणि अमीन नाहीयेत, म्हणजे स्वच्छ आणि असे नाहीयेत म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला. म्हणजे हे जर याच्या मागे असेल की इम्रान खानला आणण्यात जर या गोष्टींचं, म्हणजे हे त्याचा परिणाम तरी झाला असू शकतो किंवा इम्रानला आणायचं म्हणून ही गोष्ट केली जाऊ शकते. हे जर सिद्ध झालं तर मग यातला खूप मोठा भाग आहे. त्याच्यावर मला दोघांची प्रतिक्रिया हवी. आणि एक जस्ट खुलासा करतो याच्याबद्दल, स्वतः OCCRनी खुलासा केलेला आहे. म्हणजे त्यांनी पण असं म्हटलेलं आहे की की जी स्टोरी या मीडिया पार्टनी प्रसिद्ध केली आहे ती मिसलिडिंग आहे आणि त्याच्यामध्ये जे फॅक्ट्स आहेत त्याचं डिस्टॉर्शन केलेलं आहे. त्यांचं म्हणणं होतं की आमचा खूप जुना इतिहास आहे की सत्ताधीशांना उत्तरदायित्व असावं यासाठी आमचा लढा आहे आणि त्याच्यासाठी गेली 17 वर्ष आम्ही कार्यरत आहोत आणि त्याच्यामध्ये आम्ही कोणते कोणते फॉर्म भरतो, आम्ही नॉट प्रॉफिट आहोत, म्हणजे आम्ही सगळं कायद्याने करतोय. आमचे पत्रकार जगभरात आहेत, ते सगळे रेप्युटेड पत्रकार आहेत आणि अशा प्रकारे तुम्ही एक अहवाल छापताय, हा आमच्या मानहानिकारक किंवा ह्याच्यामध्ये असा हा अहवाल आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण म्हणजे या गोष्टींमुळे झालेल्या घटना आहेत, या ह्याच्यामध्ये नावं आल्यामुळे देशांमध्ये सत्तांतर झालेलं आहे, देशामध्ये एक सरकारविरुद्ध रोष निर्माण झालेला आहे. हे जे परिणाम आहेत त्याच्याबद्दल काय वाटतं? पहिली गोष्ट म्हणजे इम्रान खान आणि शरीफ, खरं म्हणजे अमेरिका डझंट केअर तिथे कोण येतो. जोपर्यंत तो त्यांच्या पायाखाली काम करतो तोपर्यंत त्यांना चालतो. इम्राननी ऍब्सोल्युटली नॉट म्हटल्यानंतर त्याची किती चटकन उचलबांगडी केली आपण पाहिली. तसंच शरीफलाही तेव्हा त्याने हाकलून दिलं होतं. अमेरिकेच्या दृष्टीने ते अत्यंत नगण्य असे राज्यकर्ते आहेत. आपल्याला ते महत्वाचे आहेत कारण आपला तो एका काळी प्रमुख शत्रू होता, आता अर्थात चीन हा प्रमुख शत्रू झालेला आहे. तेव्हा त्याला फारसं महत्व द्यायचं कारण नाही. हे छोटे फार पत्ते ते इकडे तिकडे ते करतच राहतात. पण मगाशी तू फार महत्वाचा पॉइंट काढलास की चीन विरुद्ध कुठेही काही आलेलं नाहीये. सगळ्या अमेरिकेत फक्त ट्रम्प चीनच्या विरुद्ध ओरडतोय, बाकी कोणीही म्हणत नाहीये. आयदर चीनकडे यांचे काहीतरी पुरावे आहेत डेमोक्रॅट सरकारचे, किंवा डेमोक्रॅट सरकारला चीनला न करून दुसरीकडे कात्रच करायचा म्हणून भारत आणि या सगळे देश त्यांनी पुढे आणलेले आहेत, अशी शक्यता आहे एक.
तुमचा आवाज हा म्यूट करा. पाकिस्तानच्या राजकारणाचा तुम्ही उल्लेख केलात आणि पनामा पेपर्स आणि त्याच्यातनं इम्रान खान पुढे आले. त्याच इम्रान खानला जेव्हा अमेरिकेला ते नको होते तेव्हा त्यांना कसे काढले गेले हेही आपण बघितलंय आणि आता काय सापत्न भावाची ट्रीटमेंट दिली जाते ते पण आपण बघतो या सगळ्यामध्ये. तर मला असं वाटतं की हे एक शस्त्र म्हणून वापरण्याची गोष्ट आहे त्यांच्यासाठी आणि ते दुधारी शस्त्र आहे हे ते विसरलेले आहेत असं मला वाटतं. म्हणजे हाच सगळा भाग जो आहे तो जर का दुसऱ्यांनी वापरायचं ठरवलं तर मग तुम्ही तुमची पोझिशन काय असणार आहे ह्याचा कधी विचार केलेला नाहीये. आणि जेव्हा इतर देश तसा विचार करताना आपल्याला दिसतात त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की ते आता भांबावून गेलेले आहेत. म्हणजे तुम्ही जी वकिलातीची त्यांच्या प्रतिक्रिया सांगितलीत की त्याच्यापासून त्यांनी लांब राहण्याचा प्रयत्न आता सध्या केलेला आहे. तेव्हा मला असं वाटतं की एक जवळजवळ निवडणूक होऊन आता 1 महिना झाला. म्हणजे 5 तारखेला काहीतरी आपण रिझल्ट ऐकले. आज 7 तारीख आहे. तर या कालावधीमध्ये म्हणजे 1 महिना आधी हे सगळं झालं असतं तर ही वकिलात काय बोलली असती असा मी नेहमी विचार करते. ज्यांनी भांगडा करून दाखवला ऐन दिवाळीमध्ये तर त्यांच्याकडून इतकी सोज्वळ प्रतिक्रिया आली नसती. ह्याचा अर्थ असा की येणारं जे प्रशासन आहे त्यांचे मतं काय आहेत आणि त्यांचा कल काय आहे हे बघून प्रतिक्रिया मॉडरेट केलेल्या आहेत हे स्पष्ट वाटतंय. आता एक शेवटचा प्रश्न घेतो कारण माझाच आवाज घुमतोय. शेवटचा प्रश्न घेतो की याच्यामध्ये भारतीय माध्यमही आहेत. म्हणजे याच्यामध्ये इंडियन एक्सप्रेस या बरोबर. शोधपत्रकारित आहेत आणि याच्यापूर्वी जेव्हा हे सगळं झालं तेव्हा भाजपाने त्याचा जेव्हा काँग्रेस सरकार होतं त्यांची नावं होती त्यांच्या विरुद्ध हे करण्यात भाजपाने त्याचा वापर करून घेतला. कारण जर कुठल्या तरी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुमच्या विरोधी पक्षाचं नाव येत असेल तर त्याचा का वापर करून घेऊ नये. पण आता जेव्हा हे सगळं चित्र स्पष्ट होत आहे तेव्हा भविष्यात अशा प्रकारे शोधपत्रकारांचे जे इंटरनॅशनल अलायन्सेस वगैरे आहेत त्या एकूणच हेतूबद्दल शंका व्यक्त केली जायला लागली. आणि मग या सगळ्या कारण इंडियन एक्सप्रेस हे एकमेव वर्तमानपत्र होतं की जे आणीबाणीच्या विरोधात तेव्हा लढलं होतं. म्हणजे बाकीचे सगळ्या लोकांनी तेव्हा आणीबाणीत सरकारची बाजू घेतली होती तेव्हा इंडियन एक्सप्रेस लढलं होतं. पण आता इंडियन एक्सप्रेसचं नाव आल्यावर मग इंडियन एक्सप्रेसने भारत अमेरिका न्यूक्लिअर डीलच्या काय भूमिका घेतली होती, जनरल व्ही के सिंगच्या याच्याबद्दल काय भूमिका घेतली होती, मॉब लिंचिंगचे विषय झाले होते तेव्हा काय म्हणजे या सगळ्या गोष्टीची जर स्क्रुटिनी झाली कदाचित ती त्यांची निष्पक्ष भूमिका असूही शकेल. म्हणजे मी कोणावर दोषारोप करत नाहीये. पण अशा प्रकारे ह्या गोष्टी हा संबंध उघड झाल्यामुळे याच्यामध्ये जे सहभागी वर्तमानपत्र होती म्हणजे ती त्यांना मूर्ख बनवण्यात आलं होतं का की त्यांना माहित नव्हतं की ह्याच्या मागे कोण होतं का त्यांनाही माहित होतं की आपल्या मागे कोण आहे आणि तेही एका अजेंड्याचा भाग म्हणून काम करत होते. याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? मला तरी असं वाटतं की सगळे अजेंड्याचाच काम करत होते. तुम्ही जे इमर्जन्सीचं सांगितलं तेव्हा रामनाथ गोयंका जिवंत होते आणि त्यांचा इमर्जन्सीला विरोध हा जेन्युइन होता. कारण त्यांनी स्वतःच्या वर्तमानपत्राचं नुकसान होऊन सुद्धा इमर्जन्सीला विरोध केला होता. पुढे कदाचित तेवढा कडवेपणा राहिला नाही असं वाटतं. आता तर सगळं म्हणजे विलक्षणच दिसतंय चाललेलं आहे ते. परंतु हे जरी सगळं असलं तरी तुम्ही एक गोष्ट विसरता आणि मला वाटतं माध्यमं सुद्धा हे विसरलेली आहेत की इंटरनेट आणि सोशल मीडिया यांनी माध्यमांची विश्वासार्हतेला एवढा मोठा तडा दिलेला आहे. लोकांकडे ऑप्शन आलं हो. नाही तर इंडियन एक्सप्रेस वाचा नाही तर टाइम्स ऑफ इंडिया वाचा. दुसरं वाचायलाच काही नव्हतं किंवा दूरदर्शन बघा किंवा काहीच बघू नका. तिथून ह्या ज्या मल्टिपल ऑप्शन्स आलेले आहेत त्यानंतर माध्यमांची विश्वासार्हता माझ्या मते बऱ्यापैकी आपण व्हिडिओ करतो त्याच्यावरच्या कमेंट्स बघतो ना आपण. लोक सांगतात की आम्ही आता पेपर वाचणंच सोडून दिलंय कारण पेपरमध्ये काय त्याच गोष्टी पेपरची एक पॉलिसी असते त्याप्रमाणे छापतात. तुमच्याकडनं काही नवीन गोष्टी तरी कळतात. आपल्यापेक्षा सोशल मीडिया अमेरिकेत तर खूप आधी आलेला आहे. त्यातही ट्विटरवरती स्वतःचा कंट्रोल करण्याचा यांनी खूप प्रयत्न केला. तो शेवटी फायनली आता ट्विटर ट्रम्पच्या बाजूने आल्यामुळे जरा बदल झालेला आहे. नाही तर ट्विटर बॅन करण्यानं ते कुठलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य होतं ट्विटरवरती ट्रम्पला जेव्हा बॅन केलं तेव्हा. तेव्हा या सगळ्या गोष्टी होतच राहतील. जितकं माध्यम समाजाभिमुख होईल जितकं लोकांच्या हातात माध्यमाचा कंट्रोल येईल तितकं माझ्या मते माध्यमांची निष्पक्षता आपल्याला दिसायला लागेल.
आता हळूहळू ती पहाट उगवते असं मला तरी वाटतं. बघूया काय होतं ते. स्वातीताई, तुमची कमेंट या विषयावर, की माध्यमांचं एक याच्यामध्ये सहभाग हा कशा प्रकारचा होता आणि काय पुढे होईल? मला असं वाटतं की भारतीय माध्यम जे आहेत त्यांचं जे रंगरूप आहे ते आपण मोदींच्या निमित्ताने 2002 पासून बघत आलेले आहोत. आणि ते कुठल्या बाजूला झुकायचं हे त्यांना कोणी सांगायची गरज नव्हती, कारण त्यांचे आका त्यावेळेचे इस्लामाबादेत बसलेले होते. आता हळूहळू जो पैसा देतो त्याच्या बाजूनी सरकत सरकत ते इथून तिथे आणि तिथून तिथे. यांनी प्रश्न बरोबर सांगितला की रामनाथ गोयंका हा एक स्वतंत्र लोटा घेऊन गावाकडून आलो आणि लोटा हो. घेऊन परत जाईल, इतके कडवे विचार होते, पण मी झुकणार नाही, ही भूमिका घेऊन उभी राहिलेली माणसं जी होती ती वेगळी होती. आजच्या मीडियात तसं राहिलेलं नाही आहे. आणि मला असं वाटतं की इलॉन मस्क स्वतः सांगतात यू आर द मीडिया नाऊ. त्यांनी हा, आपले जे अनुयायी नाही म्हणणार मी, पण ट्विटरचे जे सभासद आहेत त्या सगळ्यांना ते सांगतात की तो मीडिया तुम्हाला जो वाटतंय तो मीडिया विसरून जा. तुम्ही मीडिया आहात, तुम्हाला हे व्यासपीठ खुलं केलेलं आहे, तुमच्यावरती बंधनं नाही आहेत, तुम्ही इथे खुली चर्चा करा आणि एकमेकांसोबत कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करा. हे अतिशय महत्त्वाचा, म्हणजे इररेलेव्हंट होत चाललेलं आहे. त्यांची विश्वासार्हता संपूर्णपणे गेलेली आहे आणि इतकं बरोबर. होऊन सुद्धा काहीही शिकण्याची तयारी नाहीये. कारण आपण चांगले मुद्दे मांडावेत, त्या करून प्रेक्षक आपल्याकडे आकर्षित व्हावेत आणि आपल्याला जाहिराती मिळाव्यात, हे कष्ट काढायची आता सवय संपलेली आहे. कुठून तरी तयार पैसा मिळतोय, TRP नसली तरी चालेल, पण हा हक्काचा पैसा एकदा मिळाला की त्याच्यावरती चॅनल चालवायचा, ही कार्यपद्धती झाल्यामुळे ते इतक्यात सुधारणार नाही. ते म्हणतात ना की डोळे मिटायची वेळ येईल तेव्हा डोळे उघडतील, अशी त्यांची अवस्था आहे. धन्यवाद स्वातीताई आणि नेने सर. आज थोडासा एक इश्यू झाला बहुतेक, जो इकोचा प्रॉब्लेम आहे तो बहुतेक, जर तुम्ही इयरफोन वापरत नसाल तर तो बहुतेक आवाज घुमतो आणि ते थोडंसं आज लक्षात आलं नाही. हा नवीन एक प्लॅटफॉर्म आहे आणि त्याच्यावर पहिला प्रयोग होता, कारण त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी शेअर करता येतात. पण आता पुढच्या प्रयत्नात आम्ही या सगळ्या गोष्टी शिकू. त्यामुळे आज जर इकोमुळे काही थोडा त्रास झाला असेल तर त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण या प्रयोगातनं आपल्याला जे दाखवून द्यायचं होतं की अशा प्रकारच्या बातम्या आपल्याकडे कव्हर केल्या जात नाहीत किंवा कव्हर केल्या जातात तर त्यातला फक्त एक भाग सांगितला जातो. आज आम्ही सांगताना याच्यामध्ये मीडिया पार्टची पण, याच्यामध्ये जशी मीडिया पार्टची स्टोरी होती तशीच याच्यामध्ये या OCCRPची बाजू काय आहे, अमेरिकन दूतावासाची बाजू काय, हे सगळं आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात आमची भूमिका ती मांडायचा प्रयत्न केला. आशा आहे की अशा प्रकारचा प्रयोग आपल्याला सगळ्यांना आवडला असेल आणि पुढच्या वेळेला आणखीन नवीन विषय आणि अधिक नवीन माध्यमं किंवा नवीन फॉर्मॅटमध्ये ते आपल्याकडे सादर करून एक टीव्हीवर बघत असल्याचा फील नाही. तर कारण काय होतं की पॉडकास्ट किंवा यूट्यूब आणि टीव्ही, कितीही यूट्यूबची विश्वासार्हता वाढली असती तरी त्याचा जो फील आहे तो वेगळा येतो आणि तो वेगळा फील येण्यासाठी आता ती जी दरी आहे ती कमी होते. ते मला या निमित्ताने सांगावसं वाटतंय. नेने सर आणि स्वातीताई, आज आपण इथे आलात आणि लोकांशी संवाद साधलात. लोकांनी पण प्रतिक्रिया दिल्या, त्या मी आज वाचल्या नाही, पण त्या याच्यामध्ये ब्रॉडकास्ट करत होतो. त्यामुळे भविष्यात आपले प्रश्न पण घेऊन एखादा कार्यक्रम करू अशी अपेक्षा आहे. दोघांनाही धन्यवाद. हा जर कार्यक्रम आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत राहा MH. नमस्कार. धन्यवाद.